पाहुयात पुढील महत्त्वाची बातमी। मृत रुग्णांच्या नातेवाईकांकडून हॉस्पिटलमध्ये तोडफोड करण्यात आली, तर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन मागे घेण्यात आले। तोडफोड करणाऱ्यांवरून कायदेशीर कारवाई करू, महापौरांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले। आमचं घराणे हे आहे की रात्रंदिवस आमचे डॉक्टर, कर्मचारी, सिस्टर हे सर्व म्हणजे वार्डामध्ये, कॅज्युअल्टीमध्ये, ओपीडीमध्ये काम करत असतात। आम्ही वारंवार म्हणजे तसं पोलीस प्रशासनाकडे आम्हाला संरक्षण मिळावं म्हणून दिलेलं आहे पत्र, आणि तसं पोलीस बांधव आम्हाला सहकार्य करतातही, परंतु हे सहकार्य कुठंतरी आम्हाला अपुरं पडतं। आणि त्यामुळे आता आम्ही अवताडे साहेबांना हे एक निवेदन दिलेलं आहे। PI साहेबांनी ते त्यांचे वरिष्ठ API आलेले होते, त्यांच्या हातामध्ये हे निवेदन दिलेलं आहे। तरी त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की इथून पुढे तुम्हाला सशस्त्र संरक्षण मिळेल। पाहुयात पुढील महत्त्वाची बातमी। संजय राऊत 20 मिनिटांपासून जिल्हाधिकारी कार्यालयात आहेत। जिल्हाधिकारी आयुष्य प्रसाद यांच्यासोबत संवाद साधलाय। मी थांबायला तयार आहे, चर्चेला सामोरे या, असं संजय राऊतांचं जिल्हाधिकाऱ्यांना आव्हान। खासदार संजय राऊत 20 मिनिटांपासून नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आहेत। जिल्हाधिकारी उपस्थित नाहीत, मात्र संजय राऊत यांनी जिल्हाधिकारी आयुष्य प्रसाद यांच्यासोबत फोनवर संवाद साधलाय। मी अर्धा तास अजून थांबायला तयार आहे, मात्र तुम्ही चर्चेला सामोरे या, अशा पद्धतीने मारहाण करणं चुकीचे आहे। IAS अधिकाऱ्यांकडून अशी मारहाण होणं चुकीचं आहे। एकीकडे सरकार महिलांसाठी योजना आणते, तर वृद्ध महिलांना मारणं चुकीचं असल्याचं फोनवरून राऊतांनी संवाद साधलाय। जिल्हाधिकारी आणि जे अधिकारी पवन दत्ता आहेत ते अद्याप या ठिकाणी नाहीयेत, आणि त्याच्यामुळे आता जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात आलेले असताना या ठिकाणी आलेले राऊत 20 मिनिटांपासून नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आहेत। जिल्हाधिकारी उपस्थित नाहीयेत, मात्र संजय राऊत यांनी जिल्हाधिकारी आयुष्य प्रसाद यांच्यासोबत फोनवर संवाद साधलाय। मी अर्धा तास अजून थांबायला तयार आहे, मात्र तुम्ही चर्चेला सामोरे या, अशा पद्धतीने मारहाण करणं चुकीचं आहे। IAS अधिकाऱ्यांकडून अशीच मारहाण होणं चुकीचं असल्याचं संजय राऊत म्हणतायत। तर एकीकडे सरकार महिलांसाठी योजना आणत असताना वृद्ध महिलांना मारणं चुकीचं असल्याचं फोनवरून राऊतांनी आयुष्य यांच्याशी संवाद साधलाय। राऊत 1 तासांपासून जिल्हाधिकारी कार्यालयातच आहेत। जिल्हाधिकारी आयुष्य प्रसाद यांच्यासोबत संजय राऊतांनी फोनवर संवाद साधलाय। ज्या प्रकारे मारहाण झाली ती पद्धत चुकीची असल्याचं संजय राऊत म्हणतायत। IAS अधिकाऱ्यांकडून अशी मारहाण होणं चुकीची आहे। एकीकडे सरकार महिलांसाठी योजना आणत असताना वृद्ध महिलांना मारणं चुकीचं असल्याचं फोनवरून संवाद साधलेला आहे संजय राऊतांनी जिल्हाधिकारी आयुष्य प्रसाद यांच्यासोबत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।